एखादा मनुष्य हा जेव्हा फार आनंदात असतो ना, तेव्हा त्याला फूडची गरज नाही लागत बघा. आनंद हा आत्म्याचा स्वभाव आहे. जेव्हा तो आनंदात असतो, तो स्वतःच्या आत्म्याच्या जवळ असतो आणि त्यामुळे शरीर सुटतं बाजूला. पण शरीराची जी गरज आहे, भूक, ती त्याला लागत नाही. त्यामुळे त्याला जेवणाची गरज नाही लागत. जसं एखाद्या मुलाची एंगेजमेंट होते किंवा मुलीची, तर त्या दिवशी ती काही फारसं फूड घेत नाही. किंवा एखाद्या मुलाला असं वाटत असतं, पी-एस-आय व्हावं, पी-एस-आय व्हावं, परीक्षा देतो आणि पी-एस-आयचं जर लेटर आलं दुपारी, बा तू पी-एस-आय झाला म्हणून, तर त्या दिवशी तो जेवत नाही. त्याची ती जन्मापासून इच्छा असते आणि पी-एस-आय झाला हे कळल्यानंतर त्याचा जो स्वभाव आहे म्हणजे आत्म्याचा, तो त्याच्याजवळ जातो आणि म्हणून त्याला गरज आहे. उपवास म्हणजे आत्म्याच्या जवळ राहणं, त्याला उपवास म्हणतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला अन्नाची गरज लागत नाही. हा अर्थ आहे उपवास. उपवास म्हणजे तुम्ही तुमच्या आत्म्याच्या जवळ राहतात, त्याला उपवास म्हणतात. फूड न घेणं म्हणजे उपवास नाही, त्याला अनशन म्हणतात. उपवास नाही म्हणत. अनशन आणि उपवास याच्यामध्ये फरक आहे. जसं नग्नता आणि दिगंबरत्व ह्याच्यामध्ये फरक आहे. एखादा मनुष्य दिगंबरत्वाला प्राप्त होतो म्हणजे काय, त्याचे त्याचे जे काही भाव आहेत सेक्सच्या बद्दल, ते आरपार मावळतात. तो लहान मुलासारखं होतो. त्याची ऊर्जा लहान मुलासारखी होते. म्हणजे नॉर्मली काय होतं की सामान्य मनुष्य जर रस्त्याने चालला आणि एखादी सुंदर युवती समोरून आली, तर त्याच्या भावना चाळवल्या जातात. दिगंबरत्वाला प्राप्त झालेल्या माणसाला काही होत नाही. त्याच्यामुळे ते लहान मुलासारखं त्याचं मन होतं. सामान्य माणसाचं कळून येत नाही, कारण कपडे असल्यामुळे कळून येत नाही. नाही तर त्याची शरीर लगेच खबर देईल की याच्या मनात काय चाललेलं आहे. हा फरक आहे. म्हणजे नग्नता आणि दिगंबरत्व. तसं अनशन आणि उपवास याच्यामध्ये फरक आहे. उपवास याने की आत्मा के पास होना. त्याच्यामुळे ते आत्म्याला काही फूड लागत नाही. फूड शरीराला लागतं, असा विषय आहे. जी व्यक्ती फूड तयार करते, त्या व्यक्तीच्या भावना अन्नामध्ये जातात बरं का, त्याचा परिणाम होतो. आणि सूक्ष्म वेव्ज असतात. त्याच्यामुळं आपल्याकडे बघा की MC आल्यानंतर एखाद्या बाईला पाळी जेव्हा येते, तेव्हा ती फार अस्वस्थ असते, अस्थिर असते. चिडचिडापण तिच्यामध्ये वाढलेला असतो. क्रोधित होते ती फार. आणि म्हणून आपल्याकडं हिंदू धर्मामध्ये अशी पद्धत होती की 4 दिवस त्या बाईला बाजूलाच बसवलं जायचं. तिला काही काम करायला सांगितलं जात नव्हतं. कारण अशा बाईने जर फूड तयार केलं, तर तिचा जो क्रोध आहे, तिचा जो चिडचिडापण आहे, ते तिच्या हातातनं डायरेक्ट अन्नामध्ये जातं आणि ते अन्न नासतं आणि ते अन्न जर आपण खाल्लं, तर तशा भावना निर्माण होतात. आणि म्हणून ते जी व्यक्ती फूड बनवते, आपल्याकडे पूर्वी ब्राह्मणालाच बनवायला लावायचे महाराज. जी गृहिणी किंवा जी कोणी व्यक्ती बदलते, फूड बनवते, त्या व्यक्तीच्या भावना त्या अन्नामध्ये जातात. तेव्हा बघा, आईने जेवण तयार केलेलं आपण जेव्हा खातो, तेव्हा ते पचतं, रुचतं, मानवतं. आणि हॉटेलमधलं मानवत नाही, कारण हॉटेलमधनं जेवण बनवणाऱ्याला कोणी बनवलेलं असतं आणि त्याची भावना काय असते की पैसे कमवायचे. तुम्ही स्वस्त व्हावं आणि तुम्हाला आनंद मिळावा, ही भावना नसते. आई जेव्हा अन्न बनवते, तेव्हा तिला असं वाटतं आपल्या मुलाने खूप जेवावं, तो स्वस्त राहावा. त्यामुळे गुणात्मक फरक पडतो. क्वालिटेटिव्ह चेंज टेक प्लेस इन द फूड. हा एक फूड मॅनेजमेंटमधला महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्याकडं पोळ्या करायला जर बाई येत असेल, एखादी चपात्या करायला, तर ती आल्यानंतर ना तिला हात स्वच्छ धुवून ठेवायला सांगायला पाहिजे. अंगठी असेल समजा डाव्या हातामध्ये, आणि ती डाव्या हातामध्ये अंगठी, आता ती केअरटेकिंग संडासवरून आल्यावर नेमकी काय घेते आपल्याला काय माहिती. आणि त्यामुळे ते अंगठी जर तिच्या हातामध्ये असेल, तर तिला अधिक हात स्वच्छतेने धुतला पाहिजे. आणि तिने जर स्वच्छता घेतलेली असेल, तर त्याच हाताने जर तिने कणिक मळली, तर अभ्यास अवघड आहे बघ, वाचून येणार नाही. आणि म्हणून कसं आहे, हे फार बारीक सारीक गोष्टी आहेत, ह्या पाहिल्या जात नाही अलीकडे. खरं तर त्या पाहिल्या पाहिजेत. फूड इनटेक म्हणजे यज्ञकर्म आहे. आपल्याकडे म्हणतात बघा, यज्ञकर्म जाणीचे. म्हणजे फक्त शरीराची गरज पूर्ण करायची, त्याच्यामध्ये काही सुख असं काही नाही आहे. गरज आहे, ती सुविधा आहे. हा जर पूर्ण नाही केली, तर तुम्हाला त्याच्या काही असुविधा निर्माण होतील. कम ताकदपणा वापरेल. पण चांगलं फूड असं खूप खाल्लं म्हणजे खूप खूप खाऊ शकत नाही तुम्ही. त्याच्यामुळे आनंद किंवा सुख मिळेल असं काही नाही. सुविधा आहे ती. त्यामुळं शरीर हे शरीराची सुविधा आहे फक्त.
शरीरापासून तुम्हाला आनंद कधीच मिळणार नाही, सुख पण मिळणार नाही. फक्त थोडंसं सुख मिळेल ना, असं नाही, पण सुविधा आहे. त्यामुळं यज्ञ कर्म आहे आपल्याकडे हिंदू धर्मात सांगितलंय. त्यामुळे जेवताना नेहमी म्हणजे जाणकार असं सांगतात, 2 घास कमी खा. एक नाही, 2 घास कमी खा. म्हणजे ती पोटामध्ये जागा उरेल, म्हणजे तुम्ही पाणी पिताल नंतर आणि ते सगळं ॲडजस्ट होईल व्यवस्थित. त्यामुळे भरपेट खाण्यामध्ये काही त्याच्यामध्ये पॉईंट नाही. यज्ञ कर्म आहे. शरीर चालू राहिलं पाहिजे. वनस्पती शास्त्राचा आयुर्वेदामध्ये खूप अभ्यास केला गेला आणि त्याचे परिणाम असे जाणवतात. एका व्यक्तीला आयुर्वेद शिकायचं असतं, तो त्याच्या गुरुकडे जातो. मला मला आयुर्वेद शिकायचं आहे. म्हटलं तुला इच्छा आहे का, तुला खरंच शिकायचं आहे का? तर हा ठीक आहे म्हणे, मी तुला अमुक ठिकाणी पाठवतो. एक प्रवास आहे म्हटलं 8 दिवसाचा, ते माझा तिथे माणूस आहे, तो तुला शिकवेल आयुर्वेद, त्याच्याकडे जा म्हटला. आता जुना काळ आहे, चालतच जायचं. तेव्हा काय गाडी नव्हती, काय नव्हते, 200-500 वर्षापूर्वीचा काळ आहे. तर तू जा म्हटले त्याच्याकडं. आता 8 दिवस लागतील तिथं जायला आणि तिथं गेल्यानंतर तू म्हटलं तर तुला शिकवेल. पण जाताना तू काय करायचं की बाबळीची झाडं असतात ना, काटेरी झाडं बाबळीची, त्या झाडाखालीच झोपत जायचं. फक्त दुसऱ्या झाडाखाली झोपायचं नाही रात्री किंवा दुपारी. काटेरी बाबळीचं झाड बघायचं, ते जंगलात उगवतच बघा कुठं पण, आणि त्याच्या खाली झोपायचं. तर तसं करत करत जातो आणि त्या गुरुकडे गेल्यानंतर एकदम बरायला टेकतो. मग तो गुरु म्हणतो बस पडला, त्याला आधी पहिल्यांदा झोपायला देतो. का लक्षात घ्या, एखादा माणूस जेव्हा दबलेला असतो किंवा फिजिकली मेंटली वीक असतो, त्याला विश्रामची फार आवश्यकता असते सगळ्यात. तर तो गुरु म्हणतो तू झोप पडला. त्याला पहिल्यांदा त्याला इतकं बरं वाटतं ना झोपायला दिल्यानंतर. तर का असं का झालं तू म्हटला? नाही म्हणलं, त्या गुरुने असं सांगितलं की दुपारी आणि रात्री बाबळीच्या झाडाखाली झोपत जायचं. असं आहे का? म्हटलं ठीक आहे. मग तू एक काम कर म्हटलं, आता तू जा म्हटला परत. एक तू विद्या माझ्यापेक्षा तो जास्त चांगली शिकवाल म्हटलं. तू त्याला फक्त सांग म्हटलं, मी तुला काय गोष्टी सांगतो त्या तू सांग आणि उद्या निघ म्हटलं तू इथून आता लगेच. रात्री गे पोहोचलेला असतो आणि जाताना फक्त कडुलिंबाचं झाड असतं ना, कडुलिंबाचं झाड, त्या झाडाखाली फक्त झोपत जायचं तू रात्री आणि दुपारी. तर तसं करत करत जातं तर पहिल्या जागी आल्यावर एकदम बरा होतो. मग तो पहिला गुरु सांगतो काय आहे, काटेरी झाड आहेत ना, ती काटेरी झाडं काय करतात, एनर्जी स्क्वीज करतात, काढून घेतात. आणि कडुलिंबाचं झाड आहे ना, ते एनर्जी देतं म्हटले तुम्हाला. त्याच्यामुळे तू स्वस्त झाला. हे आयुर्वेद आहे म्हटलं. हे एनर्जी देतात काही झाडं काढून घेतात. आणि पिंपळाचं झाड 24 तास एनर्जी देतं. त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी जास्त काळ थांबू शकत नाही. त्यामुळं बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली ती पिंपळाच्या झाडाखाली झाली. वडाचं झाड त्याचं एक महत्त्व वेगळं आहे. तर आयुर्वेदामध्ये आपल्याकडं पूर्वी काळी ह्याचा फार अभ्यास केला गेला. पूर्वी आपल्याकडं किचनमध्ये जी भांडी होती ना, ती मॅक्सिमम तांब्याची आणि पितळेची होती. म्हणजे जेवणाची ताटली पितळेची असायची आणि पेला असण्यापेक्षा एकच तांब्या असायचा, बारका गडवा. बस तो घेतला की, गडवा बघा मस्त मेडिटेटिव्ह वाटतो. पेला म्हटल्यावर जरा उपरा वाटतो नाही का. एक गडवा घेतला, जेवायला बसला ताट घेऊन की मस्त पाटावर बसायचं किंवा पाठ समोर ठेवायचा आणि खाली बसायचं मांडी घालून जेवायला मस्तपैकी. म्हणजे त्या माणसाची जी आकृती होती ना जेवायला बसल्यावर, ती मेडिटेटिव्ह होती. म्हणजे खाली बेस मोठा होतो आणि डोकं निमुळतं होतं वरती. त्याच्यामुळं त्याची शरीरातली जी आकृती होती ती मेडिटेटिव्ह होती. तो ॲटोमॅटिक शांत होतो. जमिनीवर माणूस बसला ना मांडी घालून की ॲटोमॅटिक शांत होतो. उभा राहिला की तो स्ट्रेसमध्ये येतो, काय टेन्शनमध्ये येतो. त्यामुळे ते जमिनीवर बसून मांडी घालून जेवायची पद्धत होती आपल्याकडं. आणि जी भांडी होती ना तांबी आणि पितळेची वापरायची किचनमध्ये, त्याच्यामुळे स्ट्रेस निर्माण नाही होत किचनमध्ये आणि घरामध्ये. आता आता स्टीलची वापरली जातात भांडी. ते स्टीलची भांडी दिसायला चांगली दिसतात. फार श्रीमंत असेल तर चांदी आणि सोनं वापरलं जातं, चांदीच्या ताटात जेवायचं. पण त्याच्यामुळे स्ट्रेस निर्माण होतो. स्टीलची भांडी म्हणजे ते लोखंडच नाही का, ते अत्यंत बेकार, त्याचे विचित्र व्हायब्रेशन निर्माण होतात. आणि सोनं आणि चांदी तेही तसंच आहे. परंतु जर तुम्ही पितळेची आणि तांब्याची भांडी वापरली ना तर स्ट्रेसच नाही राहत. तुम्ही बघा किचनमध्ये ज्या घरात जुन्या काळच्या पितळ आणि स्टीलची पितळ आणि तांब आहे ना, तिथं स्ट्रेस नाही राहत. आणि सगळ्यात महत्त्वाची पद्धत जुन्या काळी केळीच्या पानावर जेवायची, तर सगळ्यात चांगलं, स्ट्रेसच नाही अजिबात. साधं पान त्याच्यावर वाढून घ्यायचं आणि ते केळीचं पान आहे ना, ते औषधी असतं. ते आपण जे ताटात फूड घेतो ना, ते ते त्याच्यातले चांगले जे सकस पदार्थ ते खेचून घेत नाही, हाय तसेच ठेवतात. काही धातू ते खेचून घेतात.
आणि कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस निर्माण होत नाही. आणि केळीचंच पान का वापरायचं, तर ते उपयुक्त आहे, औषधी आहे, आणि ते तोडल्याचं पाप पण लागत नाही, कारण ते निसटतं आपोआप झाडापासनं. त्यामुळे केळीचंच पान वापरलं जातं जेवताना, असा विषय. आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये एक प्रथा आहे की ताट वाढलं जातं आणि जेवणाची सुरुवात जेव्हा करायला सांगितली जाते तेव्हा सगळ्यात शेवटी गरम गरम भात वाढतात, त्याच्यावर गरम गरम वरण आणि तुपाची धार वाढली की जेवायला सुरुवात. आता हे भात वरण असं गरम गरम खाल्लं ना आसट, तर त्यांनी काय होतं की घसा जरा ऑइली होतो, ते घसा चालू होतो, आणि नंतर मग पुरी खायची, पुरी भाजी जे काय असेल ते. आता पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये सूप पितात पहिल्यांदा घसा चालू व्हावा म्हणून. आता आपल्याकडे कसं आहे, भात वरण आणि म्हणजे भात आमटी, भात वरण आणि तूप. मग घसा जरा ओलसर झाला की मग पुरी खायची. जेवायला बसल्यानं सुरुवातीलाच पुरी खाल्ली तर घशात अडकल, आणि म्हणून ती आपल्याकडं प्रथा आहे की पहिल्यांदा भात वरण तूप, जेवणाला सुरुवात झाली की मग पुरी भाजी, मसाले भात, आणि शेवटी परत भात. शक्यतो ब्राह्मणामध्ये ताक भात खातात, म्हणजे पाचक, म्हणजे सुरुवातीला भात आणि शेवटी पण भात, म्हणजे मग ते मिक्सर चांगलं होतं व्यवस्थित. जेवणामध्ये अजून एक सांगितलं जातं की लिक्विड काहीतरी असावं, कोरडं जेवू नये कधी, त्यामुळे ते पाचक रस तयार होतो, पचायला सोपं जातं. म्हणजे नुसता वडापाव खाण्यापेक्षा वडा सॅम्पल असलेलं चांगलं. आता संध्याकाळच्या वेळेला वडापाव ठीक आहे, भजीपाव, पण जेवण मेन म्हणजे दुपारचं आणि संध्याकाळचं, रात्रीचं लंच आणि डिनर, ह्याच्यामध्ये एक लिक्विड काहीतरी पाहिजे. म्हणजे आमटी तरी पाहिजे, किंवा कढी तरी पाहिजे, किंवा थोडी रस्स्याची भाजी पाहिजे, म्हणजे मग ते, कारण ते मेन जेवण असतं तो, म्हणजे लंच आणि डिनर. आता नाश्ता आपल्याकडे साधा केला जातो, म्हणजे पोहे म्हणा किंवा काहीतरी, की त्याच्यामुळं फूड भूक कंट्रोल होते. मग खरं जेवण लंच सगळ्यांचं, त्याच्यामध्ये तुम्हाला काय खायचं ते खा. मग त्याच्यामध्ये सगळं समावेश केला पाहिजे. चौरस आहार म्हणजे काय, की एक कोशिंबीर कुठली तरी, टोमॅटोची, काकडीची, मुळ्याची, एक फळभाजी, एक पालेभाजी, आणि एक कडधान्य, असं एक मिक्सर ठेवायचं. म्हणजे सगळे पदार्थ इंटेक, त्याचं शेड्यूल बरोबर टाइम टेबल तयार होतं अशा पद्धतीने. मग संध्याकाळी काहीतरी साधं आपलं वडापाव, डोसा वगैरे काहीतरी, आणि रात्री साधा आहार, साधारणपणे भात आमटी किंवा काहीतरी छोटंसं. म्हणजे मग ते रात्रीचं जेवण अगदी थोडं, त्याला काही फार अर्थ नाही. खरं जेवण दुपारचं लंच, आणि संध्याकाळनंतर ते जेवण खरं जेव्हा घेतलं जातं ना तेव्हा ते पचत नाही, कारण सूर्य मावळलेला असतो, पचायला त्रास होतो, आणि कुठल्या ॲक्टिव्हिटीज सगळ्या थांबलेल्या असतात, माणूस विश्राममध्ये जातो. हल्ली काय होतं, नोकरीमुळे लोक रात्रीचं जेवण हेवी घेतात, त्याचं विष तयार होतं. खरं जेवण ते दुपारचंच, लंच आणि ब्रेकफास्ट थोडा, आणि मग रात्रीचं आपलं थोडंसं हलकं फुलकं जेवण. अशी पद्धत आहे, शास्त्रीय पद्धत. मारवाडी आणि गुजराती लोक आहे ना, त्यांचं मला जेवणाची पद्धत फार आवडते. सकाळी काहीतरी असं खाकरा वगैरे खायचा थोडा, आणि 10-10:30 जेवणच करून घ्यायचं डायरेक्ट, खाकराही खायचा नाही. मग 3 वाजता काहीतरी खायचं, चहा बिस्किट वगैरे काहीतरी, आणि संध्याकाळी सूर्य मावळाच्या डायरेक्ट जेवणच करून घ्यायचं. किंवा त्याला ते दीक्षित डाएट म्हणताना ते होईल, म्हणजे 2च जेवण, एक सकाळचं आणि सूर्य मावळाच्यात. हा फार महत्त्वाचा विषय गुजराती आणि मारवाडी लोकांमध्ये. त्याचा एक फायदा अलीकडच्या काळामध्ये असा आहे, एक तर ना ते जेवण सूर्यास्ताच्या आधी खाल्लेलं नंतर ते पचतं व्यवस्थित, सूर्याची जी ऊर्जा असते, कारण अंधार पडल्यानंतर ते जेवण पचायला फार अवघड जातं. आणि मग ते दुसरा सगळ्यात महत्त्वाचा फायदा नाही, एकदा संध्याकाळी जेवून घेतलं ना, ड्रिंक्सचा प्रश्नच निर्माण होत नाही रात्रीच्या, कारण ड्रिंक्सची वेळ 3:00 असते. 3:00च्या वेळेला संध्याकाळी जेवण करून घेतलं की विषय संपला, माणूस मग झोपूनच जातो. किती जवळचा मित्र आला म्हणला आपल्याला ड्रिंक्स घ्यायची, तर तो विषय संपून जातो. तर त्या दृष्टिकोनानं, दोन्ही दृष्टिकोनात, हे महावीरला मानणारे लोक आहेत ना, जैन किंवा गुजराती लोक, यांची रात्री भोजन बिलकुल नाही, हा दिवस मावळाचे, ती खरंच फार चांगली पद्धत आहे. पूर्वी आपल्याकडं किचनमध्ये जी भांडी होती ना, ती मॅक्सिमम तांब्याची आणि पितळेची होती. म्हणजे जेवणाची ताटली पितळेची असायची, आणि पेला असण्यापेक्षा एकच तांब्या असायचा, बारका गडवा. मग तो घेतला की, गडवा बघा मस्त मेडिटेटिव्ह वाटतो,
प्याला म्हटल्यावर जरा उपरा वाटतो नाही का. एक गडवा घेतला, जेवायला बसला, ताट घेऊन की मस्त पाटावर बसायचं किंवा पाठ समोर ठेवायचा आणि खाली बसायचं मांडी घालून जेवायला मस्तपैकी. म्हणजे त्या माणसाची जी आकृती होती ना जेवायला बसल्यावर ती मेडिटेटिव्ह होती. म्हणजे खाली बेस मोठा होतो आणि डोकं निमुळतं होतं वरती. त्याच्यामुळं त्याची शरीरातली जी आकृती होती ती मेडिटेटिव्ह होती. तो ऑटोमॅटिक शांत होतो. जमिनीवर माणूस बसला ना मांडी घालून की ऑटोमॅटिक शांत होतो. उभा राहिला की तो स्ट्रेसमध्ये येतो, कायम टेन्शनमध्ये येतो. त्यामुळे ते जमिनीवर बसून मांडी घालून जेवायची पद्धत होती आपल्याकडं. आणि जी भांडी होती ना तांबी आणि पितळेची वापरायची किचनमध्ये, त्याच्यामुळे स्ट्रेस निर्माण नाही होत किचनमध्ये आणि घरामध्ये. आता स्टीलची वापरली जातात भांडी. ते स्टीलची भांडी दिसायला चांगली दिसतात. फार श्रीमंत असेल तर चांदी आणि सोनं वापरलं जातं, चांदीच्या ताटात जेवायचं, पण त्याच्यामुळे स्ट्रेस निर्माण होतो. स्टीलची भांडी म्हणजे ते लोखंडच नाही का, ते अत्यंत बेकार, त्याचे विचित्र व्हायब्रेशन निर्माण होतात. आणि सोनं आणि चांदी तेही तसंच आहे. परंतु जर तुम्ही पितळेची आणि तांब्याची भांडी वापरली ना तर स्ट्रेसच नाही राहत. तुम्ही बघा किचनमध्ये ज्या घरात जुन्या काळच्या पितळ आणि स्टीलची पितळ आणि तांब आहे ना, तिथं स्ट्रेस नाही राहत. आणि सगळ्यात महत्त्वाची पद्धत जुन्या काळी केळीच्या पानावर जेवायची, तर सगळ्यात चांगलं, स्ट्रेसच नाही अजिबात. साधं पान त्याच्यावर वाढून घ्यायचं आणि ते केळीचं पान आहे ना ते औषधी असतं. ते आपण जे ताटात फूड घेतो ना ते ते त्याच्यातले चांगले जे सकस पदार्थ ते खेचून घेत नाही, हाय तसेच ठेवतात. काही धातू ते खेचून घेतात आणि कुठल्या प्रकारचा स्ट्रेस निर्माण होतो. आणि केळीचंच पान का वापरायचं, तर ते उपयुक्त आहे, औषधी आहे आणि ते तोडल्याचं पाप पण लागत नाही, कारण ते निसटतं आपोआप झाडापासनं. त्यामुळे केळीचंच पान वापरलं जातं जेवताना, असा विषय. विकतचा बर्फ हा ज्या ठिकाणी वापरला जातो त्यापासून फार सावधान राहिलं पाहिजे. कारण जो बर्फ मिळतो ना बाजारात, तो अस्वच्छ पाण्यापासून बऱ्याच वेळा तयार केला जातो. ज्या मशिनरीमध्ये तो तयार केला जातो ती मशिनरी बऱ्याच वेळा गंजलेली असते. त्याच्यानंतर ते सगळी प्रक्रिया हँडल करणारे माणसं स्वच्छ नसतात. बर्फाची मोठी लादी तयार केली जाते. बैलगाडीवर जर कधी कधी जाताना दिसते बघा, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी खूप मोठी 2 फूट बाय 2 फूटची वगैरे असते ती, किंवा 1 फूट बाय 1 फूट. आणि मग ते बर्फाची लादी खाली पोतं टाकलेलं असतं ना त्याच्यावर ठेवलेली असते आणि वरनं एक त्याला झाकायला तळवटच असतं, कारण ते काय होतं बर्फाचं पाणी होत नाही त्यामुळे जास्त, ते पण अस्वच्छ असतं. मग ते बर्फ लग्न समारंभात जिथं वापरलं जातं गार पाणी व्हावं म्हणून ते दूषित होतं. मठ्ठ्याला ते बर्फ बऱ्याच वेळा वापरलं जातं फोडून, ते दूषित होतं. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी ते बर्फ वापरलं जातं ते त्यांनी इन्फेक्शन होऊ शकतं तुम्हाला. त्यामुळं असं जे बाजारू बर्फ आहे त्याच्यापासून सावध राहायला पाहिजे. आणि म्हणून ते ऊसाच्या गुऱ्हाळामध्ये तर तेच वापरलं जातं, कारण ते जो बनवणारा माणूस फॅक्टरीवाला, आईस फॅक्टरीवाला, सगळ्या बर्फाच्या सगळं गुऱ्हाळांना देतो, रसाच्या गुऱ्हाळांना, आईस्क्रीममध्ये, इकडं तिकडं जिथं जिथं वापरलं जातं ते, तर त्याच्यापासून सावधान राहणं अत्यंत आवश्यक आहे. घरात आपण चांगल्या पाण्याने आपल्या घरातल्या फ्रीजमध्ये तयार केलेलं आपल्या बर्फ ते वापरलं पाहिजे. हॉटेल्समध्ये पण, म्हणजे ज्या ठिकाणी रेस्टॉरंट बार असतात तिथं तुम्हाला ड्रिंक्स देताना पण बर्फ वापरला जातो. ते बऱ्याच वेळा चांगलं असतं, ते हॉटेलच्या क्वालिटीवर अवलंबून आहे, किंवा कमी पडल्यावर ते कुठलं वापरतात बर्फ, हा विषय त्या ठिकाणी आहे.